चला विनंती असेल मयूर वाघचौरे टीम संजय नगर आपण पंचाची भूमिका पार पाडायची. अरुण वाघचौरे सर यांच्याकडून सूचना आली तरी आपणास विनंती असेल मयूर वाघचौरे आपण पंचाची भूमिका पार पाडायची. आपण यायचं आहे मैदानात. चला विनंती असेल मयूर वाघचौरे तसेच जयेश साथी पंच दोन्ही पंचांना विनंती असेल आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा या सामन्यासाठी. आयोजकांकडून सूचना आली तर आपणास विनंती असेल एक महत्वाचा सामना एक जबरदस्त असा सामना एक रोमांचक भरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच ममदापूर वर्सेस वर्णे असा काही सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकाचा हा सामना असेल. सलामीची जोडी टीम वर्णे यांच्याकडून पाहायला मिळते. मनोज झोरे असेल सलामीच्या जोडीमध्ये आपण पाहतोय. मनोज आणि आनंद अशी सलामीची जोडी. दोन्ही ताबडतोड फलंदाज स्फोटक फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे परंतु या सामन्यात फलंदाजी करणं गरजेचं असेल. चला विनंती असेल पंचांना की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम वर्णे यांच्याकडून. स्ट्राईक ऑनला असणारे मनोज, स्ट्राईक एंडला असणारे आनंद. दोन्ही हे स्फोटक असे फलंदाज. या सामन्यात स्फोटक कामगिरी करावी लागणार आहे. एक धावांचा डोंगर उभं करावं लागणार आहे. एक चांगले टार्गेट चेसिंग स्कोर उभं करावं लागणार आहे टीम ममदापूर यांच्या समोर. या वेळेला शॉट पी चेंडू होता. पहिलाच बॉल. या चेंडूवर मात्र अक्रॉस द लाईन फटका चेंडू नक्कीच जाते सीमारेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार. चौकार आणि खातं उघडलं जातं. यस डीजे आपल्याला एक तर प्रवीण गोलंदाजी मार्गवर पहिला बॉल थोडा खराब. या वेळेला सेम बॉल होता परंतु लाईन बदलली गेली. पण आमच्या बाजूने होता सांगतात खराब चेंडू. एक आपण त्या धावेणार धाव खात्यात धावफलक आपण पाहतोय तर
5 या धावसंख्येवर आतापर्यंत षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर. मेंटेडरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. 38 सर्कल, 9 खेळाडू सर्कलच्या आत, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि ही संधी दोन्ही फलंदाजाला असेल. कव्हर ड्राईव्हचा फटका कट केला जातोय. एक धाव रोखू शकत नाही, पुन्हा एक धाव मिळते. एकेरी धाबेने आपण पाहतोय. स्कोर कार्ड तर 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर आहे. 2 चेंडूचे फेकी झाले, 6 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेला स्ट्राईक रोटेट करण्यात आलेले. आनंद स्ट्राईकला एक जबरदस्त फलंदाज टीम भरणे यांच्याकडून. पाहूया नेक्स्ट बॉल प्रवीण याचा असेल. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेला सुद्धा लाईन चांगली आहे. ऑफ साईडच्या दिशेने चेंडूची फेकी झाली. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट चेंडूचा काही संपर्क झालेला नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जरी चौकार खाल्ला असेल प्रवीणने, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलेला आहे सामन्यामध्ये. यावेळेला मोठा फटका आहे. ओव्हर पिच चेंडू होता. दिशा दिले गेले क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु चेंडू नक्कीच जातोय सीमा रेषे पार. लॉफ्ट टॅग फ्लॅट ब्रँडेड षटकार. त्या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहते स्कोर कार्ड 12 धाबा स्कोर कार्डवर. या वेळेला सुद्धा अक्रॉस द लाईनचा फटका आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे आनंद लुटत असताना फलंदाज आनंद काय फटका खेळला. एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका असणार यश दिजे. संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टोटली स्कोर काढते जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. 17 धावा. एक चांगली फलंदाजी म्हणावं लागेल आनंद कडून. आपण पाहिलं तर मोठे फटके खेळले गेले. एक षटकार, एक चौकार वैयक्तिक. आनंदचा विचार केला तर 4 चेंडू 11 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत षटक क्रमांक दुसरा दीपक घेऊन आले टीम अमदापूर यांच्याकडून. एक चांगला गोलंदाज आहे दीपक. सन 2023 KPL याच्या माध्यमातून आम्ही एक टीम मध्ये खेळलो होतो. तोच दीपक टीम अमदापूर कडून. एक जबरदस्त गोलंदाज आहे, एक जबरदस्त फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू टीम अमदापूर कडून आहे. नक्कीच या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी करेल. पाहूया दीपक दुसरे षटक घेऊन आलाय. या सामन्यात कशी खेळी करणार नक्कीच आपल्याला पाहायला मध्ये फील्ड मध्ये थोडं चेंजेस करत असताना. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. स्कोर कार्ड पाहतोय तर 17 धावा स्कोर कार्ड बरे. सामना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक ऑनला आनंद, स्ट्राईक एंडला मनोज. दीपक गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल लो फुल टॉस. चेंडू कव्हर ड्राईव्हच्या दिशेने टोळला. क्षेत्ररक्षक तैनात ते जाळ्या पाडून चेंडू सीमारेषे पार जातोय. वन बाउन्स, कणकणीत दणदणीत चौकार. चांगली स्लो वन डिलिव्हरी केली होती. जेलसाठी एक दिमागात खेळलेला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षण झालेलं नाही. ओव्हर पिच चेंडू होता. एंडेज लागते बॅटीची. फ्लाय स्टिपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच इथे मिळते. एकेरी धावेने आपण स्कोर कार्ड पाहतोय थोडं हलतं ठेवत असताना. पुन्हा एकदा 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलोय.
पहिल्या चेंडूवर चौकार खिंडा तो म्हणजेच आनंद याने त्यानंतर मात्र ओव्हरपिच चेंडूवर एंडेज लागली. फ्लाय स्टिपला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्यात आले म्हणून स्ट्राईक आणला. यावेळेला स्लो वन डिलिव्हरी परंतु पाहिले गेले लॉंग ऑन लॉंग ऑफच्या गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि मला तर वाटतं इथे नक्कीच विकेट पाहायला मिळते. झेल टिपला जातो लॉंग ऑन लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक आपल्याला संधी असेल. दीपकच्या माध्यमातून चांगल्या चेंडूची फेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू असेल दीपक याचा. बॅटर सायकॉनला एक डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रोशन हा सुद्धा एक चांगला फलंदाज वन्य टीम कडून एक धाव रोखू शकत नाहीये. या चेंडूवर मात्र स्वतःच खातं उघडलं जातं रोशन कडून. टोटली स्कोर कार्ड टीमचं आपण पाहतोय तर जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. तर 23 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आतापर्यंत संयम बाळगला जाते स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तर 23 धावा आहेत. नक्कीच आणखी धावा येणं गरजेचं असेल. विचार केला टीम ममदापूर संघाचं तर जबरदस्त फलंदाजीची भरणी आहे या टीम मध्ये. तर नक्कीच एक चांगले टार्गेट चेसिंग स्कोर त्यांच्या समोर उभं करावं लागेल टीम वर्णे यांना. यावेळेला स्लो पण डिलिव्हरी हाय इन द एअर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असेल. या वेळेला मात्र पकडो कॅचवर जितो मॅचचा आव्हान मांडत असताना टीम ममदापूर एक महत्वाचा बॅक टू बॅक जबरदस्त चेंडूची फेकी केली. दोन महत्वाचे विकेट ज्यांना तंबूचा रस्ता दाखवला मनोज आणि आनंद यांना मात्र तंबूमध्ये बसून ठेवले. दीपक बॅटर सायकॉनला दीपक या वेगवान चेंडू बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. पाहिलं गेलं नाहीये. या वेळेला नक्कीच थोडस खराब विकेट किपिंग म्हणावे लागेल. ममदापूर संघाकडून हा चेंडू जातोय बाईकच्या स्वरूपात सीमारेषे पार कणकणी दणदणीत.
तिसरं षटक घेऊन आलाय. नक्कीच नीलचा विचार केला तर नक्कीच प्रेक्षक वर्ग त्याला चेस करतात. फॅन्स फॉलोविंग इथे उपस्थित आहेत आणि विचार केला तर ऑलराऊंडर कलाकार ज्याला म्हटलं जातं तो नील षटक क्रमांक तिसरं घेऊन आलाय. पाहूया पहिल्या चेंडूची फेकी होईल. सामोरं फलंदाज रोशन असेल. पहिला बॉल वेगवान चेंडू नक्कीच गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी होते. बॅट चेंडूचा काही संपर्क होऊन देत नाहीये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय थोडस दुरावला होता. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 27 धावसंख्येवर नेऊन पोहोचवलेला आहे आतापर्यंत. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतो. पहिला बॉल नील गोलंदाजी मार्क वर डॉट आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल असणार आहे. यावेळेला नेक्स्ट बॉल नक्कीच बाउन्स केलं जातं. अपील केली गेली फलंदाजाकडून पंचांकडेपर्यंत. पंच आमचे अतिशय नीट एक चांगला निर्णय देत असताना एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल तेवढा कमी धावसंख्येला ब्रेक दिलं जाईल. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नील टू रोशन. यावेळेला मोठा फटका कडे सीमारेषा पलीकडे नक्कीच हा चेंडू जाणार आहे. गाव कोणाच्या डोक्यावरून स्काय किसिंग षटकार. एस डीजे दोन डॉट बॉल. त्यानंतर एक षटकार आलाय. रोशन हवारी फायरिंग करत असताना या तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेलाय. पाहूया नेक्स्ट बॉल असणार आहे पुन्हा एकदा. यावेळेला सुद्धा हवाई सफर. या वेळेला सुद्धा थांबू शकत नाही. गाव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत षटकार. येस येस दोन्ही चेंडू आपण पाहिले तर थोडस पुढच्या बाजूला ओव्हर पिच चेंडू होते. त्याचा समाचार घेत असताना रोशन बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळले गेले. 2 षटकार आले त्या चेंडू मागे. 39 धावा स्कोर कार्ड वर लगावल्यात. यावेळेला सुद्धा ओव्हर पिच चेंडू. यावेळेला दिशा दिली गेली. टर्न झालाय. रोटेट केलंय चेंडूला. सीमारेषे बाहेर घालवलं जात आहे आणि पाहायला मिळतोय तो चौकार. यस डीजे पाच चेंडूची फेकी झाली. स्कोर कार्ड आपण पाहतोय 43 धाबा स्कोर कार्ड वर लगावल्यात. रोशन इज ऑन फायर म्हणावं लागेल. 2 मोठे फटके. त्यानंतर तिसराही मोठा फटका असेल. यावेळेला ब्लॉक होल्ड मध्ये चेंडूची फेकी. नक्कीच हा महत्वाचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर मात्र फलंदाजाला थांबवलं गेलंय. षटक क्रमांक तिसरा समाप्त होतोय. पंचांचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 43 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचले.
ते शेवटचे षटक शैलेश गोलंदाजी मार्कवर असणारे नक्की जे चेंडू आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतात हा खराब चेंडू असेल एक्स्ट्रा बाउन्स झालाय आणि वन बाउन्स सुद्धा म्हणजे नेक्स्ट बॉल सुद्धा खराब पाहायला मिळेल जर अशाच पद्धतीने चेंडूचे फेके झाले तर पहिला बॉल आपण वाईट पाहतोय यावेळेला बाउन्स केले फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे टेक्निकल फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे ऑलरेडी सेटिंग केली होती फलंदाजीकडे बाद होता बॅक टू पॅव्हिलियन यस डीजे रोशन अजूनही या सामन्यामध्ये या सामन्यात धम्मक अजूनही धावा येतील परंतु पाहूया शैलेश यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कलेक्शन थोडस खराब कलेक्शन हवं तसं झालेलं नाहीये एकही धाव मिळणार नाहीये रोशनने स्ट्राईक मात्र आपल्या स्वतःकडे ठेवलेली आहे त्याला माहिती आहे शेवटचं षटक आहे हाणं मारतं षटक आहे उर्वरित 3 चेंडू आपल्याला खेळायचे आहेत मोठे फटके खेळायचे धावा वाढवायचे धावाला रन अप द्यायचंय 44 धावा स्कोर कार्डवर यावेळेला निघून घेण्याचा प्रयत्न परंतु मागच्या बाजूने ट्रिपल उद्ध्वस्त फर्निचर बिघडतंय नक्कीच रोशनच्या स्वरूपात एक मोठा मासा गाळायला लागतो बॅक टू पॅव्हिलियन यस डीजे आपल्या संधी बॅक टू बॅक 2 विकेट एक डॉट बॉल आणि तिसरा विकेट सुद्धा तंबूकडे पाठवलं गेलंय दिमागात गोलंदाजी करत असताना गोलंदाज शैलेश अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल बॅटर स्ट्राईक ऑनला यशवंत एक जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं परंतु अनुभव व्यक्त करावा लागेल एंड एज लागले सेकंड फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षण होते एक धाव रोखू शकत नाही एक धाव नक्कीच मिळते एकेरे धाब्याने स्कोर कार्ड हलते ठेवत असताना आपण पाहतोय स्कोर कार्ड आतापर्यंत तर 45 धावा स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील आपण पाहतो अंतिम चेंडू असावा शेवटचा चेंडू आहे पुन्हा एकदा शैलेश टू दीपक पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वेगवान चेंडू शैलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय पण त्यात षटक संपल्याचा इशारा येत आणि नक्की षटक क्रमांक 14 समाप्त झाले फर्स्ट इनिंग इथे समाप्त झाले टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय
तर जाऊन पोहोचले 45 या धावसंख्येवर. येणारे 4 षटक आणि 46 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल या आयोजनात. चांगलं असं आयोजन टीम संजय नगर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. आजची 5वी रात्र आहे. चांगलं असं ग्राउंड लाभलंय या आयोजनात. चांगलीशी खेळपट्टी, तेवढीच चांगली या ग्राउंडची आखणी आपल्याला पाहायला मिळते. आजची 5वी रात्र आहे. नक्कीच उद्याची रात्र म्हणजेच फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसात मात्र आपण पाहणार आहोत टॉप 6 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. हा मोठा संघ असेल, एक दादा संघ असेल. आजच्या दिवसात नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या फेरीतला 5वा सामना. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग वर्सेस शिलारवाडी. तर टीम कॅप्टन सारंग तसेच टीम कॅप्टन शिलारवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचं. यानंतर आपला सामना असणार आहे. कोणतेही एक्स्ट्रा वेळ घ्यायची नाही आपणास विनंती असेल. टीम सारंग तसेच टीम शिलारवाडी दोन्ही कॅप्टन यायचं टॉस बॉक्स कडे. आयोजकांना विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टनला आपण रिपोर्ट करायचं. तर सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना असेल. सेकंड इनिंग मध्ये गरज असणार आहे ती म्हणजे विजयश्री खेळण्यासाठी 46 धावसंख्येची टीम ममदापूर यांना सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण स्ट्राईक ऑनला असणार आहे. स्ट्राईक एंडला दीपक. दोन्ही स्फोटक फलंदाज, खतरनाक फलंदाज आहे, परंतु फलंदाजी करावी लागेल. 46 धावा चेस करावे लागतील. 45 धावा स्कोर कार्ड वर लगावल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज टीम वर्णे यांच्याकडून दीपक आलाय. एक अनुभवी गोलंदाज आहे, एक स्ट्रायकर गोलंदाज टीम वर्णे यांचा. भाऊया पहिला षटक हातात. पहिला चेंडू पंतांच्या डाव्या बाजूने. त्यामुळे फलंदाज प्रवीण सामना करतो. पहिला बॉल प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, फक्त पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. एक वेगवान चेंडू गुड लाईन गुड लेंथ मध्ये फेकी झालाय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू जात असताना आपल्याला एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर प्ले थे षटक आहे. 30 यार्डचं हे सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या आत आहे, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. आणि हीच ती संधी प्रवीण आणि दीपक याला मोठी फटके खेळायची, कव्हर करायची. परंतु पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा दीपक टू प्रवीण.
यावेळेला मोठा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु चेंडू जाणार वन बाउंस, सीमारेचे पार, कणगणे दणदणे चौकार. यस यस डीजे. बॉल आपण पाहिला तर डॉट, त्यानंतर मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका, प्रवीणच्या बॅट मधून मोठा फटका आला, एक चौकार पाहायला मिळेल. प्रवीणचा विचार केला तर एक स्फोटक फलंदाज आहे, चौकार षटकार सहजरित्या खेळू शकतो, मोठे फटके खेळतो दरवेळेस, दर मॅच मध्ये, दर टुर्नामेंट मध्ये मोठ्या आयोजनात सुद्धा जबरदस्त खेळाडू वृत्ती दाखवतो तो प्रवीण ममदापूर संघाकडून. सलामीला या वेळेला थोडासा फटका फसलाय परंतु थोडस गुड लक म्हणावं लागेल. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, रेस लागले, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, फील्ड झाले वाटतं, 2 धावा रोखू शकत नाही, निश्चितच 2 धावा मिळणार या चेंडू मागे. कलेक्शन थोडस खराब झालं, फलंदाजी मार्कवर असताना प्रवीण पाहायला मिळाला नाही, चेंडू एंड एज लागली होती बॅटची, 2 धावा रोखू शकत नाही, गुड रन मिळते, विकेट म्हणावी लागेल. दुहेरी धाबेने आपण स्कोर कार्ड पाहतोय तर 6 धावा स्कोर कार्डवर, 46 धावसंख्येची गरज असताना 6 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात आतापर्यंत टीम ममदापूर यांच्या. अजूनही 40 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. नेक्स्ट बॉल असणार आहे दीपक, पुन्हा एकदा प्रवीण स्ट्राईकला, या वेळेला फटका बसला, पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं, फ्लॅश स्लिपला खराब, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रेस लागले, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, मिळतात त्या 4 धावा. यस यस डीजे. दिमागात खेळावं लागेल दीपक याला, फलंदाजी मार्कवर प्रवीण. कलेक्शन चांगलं होत नाही परंतु थोडस गुडलक असेल प्रवीण याचं. या वेळेला चांगला फटका, कार्पेट पद्धतीचा फटका, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, त्याला बॅकअप दिला जातोय, 1 धाव रोखू शकत नाही, या वेळेला 1 धाव मिळते. एकेरी धाबेने आपण पाहतोय स्कोर कार्ड हलते ठेवत असताना टीम ममदापूर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 11 धावा स्कोर कार्डवर. चला तरी विनंती असेल आयोजकांना नाणेफेकी करून घ्यायचे. टीम सारंग कॅप्टन इथे उपस्थित आहे, तरी विनंती असेल टीम शिलारवारी कॅप्टन आपण सुद्धा यायचे टॉस बॉक्स कडे. दरम्यान सामन्याकडे वळतोय, या वेळेला तंत्रशुद्ध फटका, थर्ड मॅन मध्ये थोडा खराब, क्षेत्ररक्षण नक्कीच हा चेंडू थांबणार नाही, हा जाणार आहे सीमारेषा पार करत 4 धावेसाठी. यस डीजे.
नाणेफेकीचा कार्यक्रम झालेले शिरारवाडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले व आमंत्रित केले टीम सारंग यांना क्षेत्ररक्षणासाठी. तरी आपणास विनंती असेल दोन्ही टीम आपण समोलचन कक्षाकडून स्थानापन्न व्हायचं. यानंतर आपण आपला सामना असणार आहे. दरम्यान चालू सामन्याकडे बघतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. चालू सामना आपण पाहतोय वर्णे वर्सेस ममदापुराच्या दिवसातला पहिल्या फेरीतला चौथा सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आनंद गोलंदाजी मार्कवर 15 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी अजूनही सही सलामत प्रवीण आणि दीपक टीम ममदापूर यांच्याकडून 46 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात. सध्या सुरभूतची पारी दीपक आणि प्रवीण या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते टीम ममदापूर यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर सध्या आनंद आहे. एक अष्टपैलू खेळाडू सध्या चेंडू हातामध्ये. एक मॅजिकल मुवमेंट इथे तयार करावी लागेल. ही जोडी तोडावी लागेल नाही तर ही जोडी थोडीशी घातक ठरू शकते टीम वर्णे यांसाठी. तर येणारे 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. पहिलाच बॉल कव्हर ड्रायचा फटका तंत्रसिद्ध फटका रेस लागले परंतु वेगवान चेंडू टोळवला गेलाय. हा चेंडू जाणार थर्ड मॅनच्या बाउंड्री बाहेर. 4 धावा धन्यवाद डीजे धन्यवाद. इथे प्रवीण थोडं घातक ठरत असताना प्रवीणचा विचार केला तर आतापर्यंत 21 धावांवर खेळतो वैयक्तिक स्वतः प्रवीण. काही फटकेबाजी आहे. 7 चेंडू आणि 21 धाव संख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा पाहूया आनंदला पाहतो. या वेळेला स्टेप आउट केले झाले. नक्कीच जॅग्रोज लाईनचा फटका आहे. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. जातोय 4 धावेसाठी. खणखणी दणदणीत चौकार. या वेळेला कट केला गेलाय. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु थोडस आउटफील्ड स्लो आहे. थंबल होतोय इथे. खराब क्षेत्ररक्षण खराब थ्रो म्हणावं लागेल. 2 धाव मला वाटतं रोखू शकत नाही. 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे दुहेरी धाबेने आपण पाहतो. स्कोर कार्ड तर 31 धावसंख्येवरती. नक्कीच या आयोजनात कोणी समालोचक असेल प्रेक्षक वर्गामध्ये तर आपणास सुद्धा संधी असेल. आपण नक्कीच मायक्रोफोनवर यायचंय. मोह घ्यायचंय या टुर्नामेंटचा. यावेळेला मोठा फटका. पुन्हा एकदा स्टेप आउट केला गेलाय. गावकरांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषे पार. कणकणी दणदणीत षटकार. यस यस डीजे. 9 धावसंख्येची गरज.
इथे या सामन्याचे समीकरण बदलय. जोपर्यंत प्रवीणच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक आले त्या वेळेला मात्र सामन्याचे समीकरण बदलत चालले. येणारे 13 चेंडू कंपल्सरी 9 धावसंख्येची गरज. स्लो पण डिलिव्हरी यावेळेला सुद्धा कव्हर ड्राईव्ह डीपेक्सचा कव्हरला तंबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मात्र जखमा खात जातोय. सीमारेषे पार. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. पाच धावसंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं मालदा वाटतं इथे समाप्त झालंय. आनंद इथे महागडे ठरत असताना प्रत्येक चेंडूवर आपण पाहिलं तर 3 चेंडूर मागे 3 चेंडू मागे 3 चौकार आले. 2 चेंडू मागे 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव. नवीन गोलंदाज नारायण मला तर वाटतंय गोलंदाजी मार्गवर आपटला गेलाय. उपट टाकले चेंडूवर. कागा नदी दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु हा पाहायला मिळणार आहे. 1 बाउन्स. कणकणी दणदणीत चौकार. आता मात्र 1 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. सामना पूर्णपणे इथे ममदापूर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपटलं जाते. पुन्हा एकदा उपट घातली जाते. यावेळेला मात्र मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. विजयी फटका. इथे विजय होतोय. ममदापूर संघ पराभूत होतोय. इथे वर्णे संघ तरी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. नेक्स्ट बॅटल कडे आपण